महानगरपालिकेच्या स्टोअर गोडाऊनमधील जप्त लोखंडी भंगार चोरी प्रकरणी अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्यासह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महानगरपालिकेच्या आवारामध्ये असलेल्या स्टोअर गोडाऊनमधून अतिक्रमण मोहिमेमध्ये जप्त केलेलं लोखंडी भंगार साहित्य चोरीनं बाहेर नेत असताना टेम्पो चालकाला रंगेहात पकडण्यात आल्यानं महापालिकेमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये अतिक्रमण विभाग प्रमुखांसह 8 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पालिकेचे उपअभियंता अविनाश अशोक वाघमारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अतिक्रमण प्रतिबंधक अधीक्षक जगन्नाथ बनसोडे, कनिष्ठ अभियंता दीपक कुंभार, स्टोअर कर्मचारी सचिन गाडे, टेम्पो चालक जमीर हैदरी नामदार राहणार नई जिंदगी सोलापूर तसंच देखरेख करणारे कर्मचारी आणि अन्य तिघांविरोधामध्ये सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार अतिक्रमण मोहिमेमध्ये जप्त करण्यात आलेलं साहित्य कोणतीही अधिकृत परवानगी किंवा दंडाची पावती न फाडता खासगी वाहनातून बाहेर नेलं जात होतं। या प्रकारामागे संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं संगनमत असल्याचा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांनी मालवाहू वाहनासह सुमारे 1,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे।